नमस्कार मित्रांनो, मी शेखर माने, माने गोट फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करता मित्रांनो. तर मित्रांनो, शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे स्वच्छतेचा. तर स्वच्छता म्हणजे काय की आपलं शेड जिथं आपण शेळ्या बांधतोय तिथली स्वच्छता. तर मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता हे बघा आपलं शेळ्या बांधतोय ती शेड आहे आणि किती स्वच्छ आहे तुम्हाला आता दिसतंय. परंतु आता ही जे खड्डा दिसतोय तुम्हाला बघा, हे बघा ही हा खड्डा. तर ह्या खड्ड्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस आपली शेळी असेल अगर बोकड असेल ह्याच्यामध्ये मुतत म्हणजे थोडक्यात लघवी करतं. आणि लघवी केल्यानंतर इथं जी त्यांची लघवी साचलेली असते मित्रांनो, ही काय होती हळूहळू ती जमिनीत खाली जाते आणि जमिनीत खाली जाऊन त्याच्यामध्ये आळ्या, जंतू, किडी अशी त्याच्यामध्ये बॅक्टेरिया म्हणजे थोडक्यात व्हायरस तयार होतो मित्रांनो. आणि ज्यावेळेस आपली शेळी बसती त्यावेळेस ती त्या चामड्याला चावते आणि चामड्याला चावलं की आपली शेळी आजारी पडते आणि मरते मित्रांनो. त्याला इलाज काय सुद्धा नाही. तर आपण मी काय करतो, ज्यावेळेस असं असेल त्यावेळेस ही पुसून घेतो फडक्यानं, असं स्वच्छ पुसून घेतो, त्याच्यावर कोरडी माती टाकतो आणि ती एकदम स्वच्छ करून टाकतो. तर आता बघा तुम्हाला आमचं एवढं स्वच्छ आणि क्लीन एकदम मस्त. तर बघा एवढं स्वच्छ शेड आहे आपलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आम्ही काय करतोय, हे बघा आता म्हशीचा शेण आहे. तर 8 दिवसाला ही शेड ह्या शेणानं आम्ही असं सारवून घेतो मित्रांनो. कशामुळे सारवून घेतो, तर ह्याच्यामधले जंतू आहेत ती मरून जातात, कारण ह्याच्या खाली ओलं राहून ते मरतात. दुसरी गोष्ट आपल्याला झाडायला लेंड्या गोळा करायला एकदम सोपं जाते. आता ही मुतलेला आहे, तर ही मुतलेलं सुद्धा ही सारवून काढलं ना एकदम वाळून जातं मित्रांनो. तर मला काय सांगायचं आहे की आपलं बी शेड असेल, आपल्या जर शेळ्या असतील तर आपण पण अशी स्वच्छता घ्या आणि आपलं शेड एकदम क्लीन आणि स्वच्छ राहू द्या, कारण जंतू होणार नाही त्याच्यामध्ये, आपल्या शेळ्या आजारी पडणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट ही फक्त रात्रीपुरतं बांधण्यापुरतं करायचं आपल्याला. आपण शेळ्या बाहेर रिकाम्या सोडायच्या. तुम्हाला मी आता दाखवतो माझ्या शेळ्या बाहेर रिकाम्या आहेत काय, बघा तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता बघा, ही माझ्या सकाळी आम्ही 6ला शेळ्या बाहेर एकदम सोडून दिलेल्या असतात रिकाम्या. आणि ही पण परिसर बघा एकदम स्वच्छ आहे. आमची सगळ्यात जास्त म्हणजे स्वच्छतेवर लक्ष आहे मित्रांनो. कारण शेळीपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आपलं शेळीपालन जर सक्सेस करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची स्वच्छता मित्रांनो. त्यांना खायला कमी लागू द्या, त्याला खायला कमी टाका.